नमस्कार मित्रांनो, मी ठाकरे सर आणि माझ्या चॅनलवर आपणा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण वर्ग 9 मधील युनिट क्रमांक 2.1 कंपॅरिझन ह्या कवितेबद्दल आपण माहिती बघणार आहोत। तत्पूर्वी मी आपणा सर्वांना विनंती करतो की अजूनही आपण माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून जेव्हा मी नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळत राहतील। तर चला मित्रांनो, आपण सुरुवात करूया। सो कंपॅरिझन, तर कंपॅरिझन म्हणजे काय तर तुलना। कंपॅरिझन मीन्स तुलना। तर बघा, ह्या जगामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्यांच्यामध्ये आपण नेहमी तुलना करत असतो, परंतु अशा गोष्टीमध्ये आपण तुलना करत असतो की ज्या एक दुसऱ्यापासून काय असतात, अपोजिट असतात, परंतु so they are having at least one common things or one common feature, परंतु शेवटी एक तरी त्यांच्यामध्ये काय असते, कॉमन फीचर्स असतात। तर अशा गोष्टीमध्ये आपण काय करत असतो, कंपॅरिझन करत असतो, तुलना करत असतो। तर बघा, ह्या कवितेमध्ये अशा बऱ्याचशा गोष्टीचा एक कलेक्शन दिलेलं आहे। कंपॅरिझनचं काय दिलेलं आहे, कलेक्शन दिलेलं आहे। तर चला मित्रांनो, आपण कवितेला सुरुवात करूया। ओके, so first read the first stanza. Okay. Fast as a spaceship, slow as a snail, big as a dinosaur, small as a nail, fierce as a tiger, gentle as a lamb. Okay, so fast means jalad, वेगवान। so fast as a spaceship म्हणजे काय तर अवकाशयान। and slow as a snail means गोंगलगाय। ही आपल्याला या ठिकाणी चित्र दिलेलं आहे। स्लो म्हणजे अगदी हळूवार। सो फास्ट ॲज अ स्पेसशिप म्हणजे स्पेसशिप सारखं फास्ट, गतिवान, जलद, वेगवान, आणि स्नेल सारखी स्लो म्हणजे हळूवार, अगदी हळूवार। तर बघा, या ठिकाणी काय तर कंपॅरिझन केलेली आहे, कवीने काय केलेली आहे, कंपॅरिझन। तर स्पेसशिप सारखं फास्ट आणि स्नेल सारखी स्लो। आता याच्यामध्ये कशाची कंपॅरिझन केलेली आहे, तर फास्ट स्लो म्हणजे गती, स्पीडची या ठिकाणी कंपॅरिझन केलेली आहे कवीनी। कशामध्ये, तर स्पेसशिप आणि स्नेल म्हणजे ह्या दोन गोष्टीमध्ये विरोधाभास आहे, कंपॅरिझन केलेली आहे। तर कंपॅरिझन कशामध्ये केलेली आहे त्यांनी, त्यांच्या गतीमध्ये। तर स्पेसशिप सारखं जलद आणि स्नेल सारखी स्लो। ओके, नाव नेक्स्ट। सो बिग ॲज अ डायनासोर, स्मॉल ॲज अ नेल म्हणजे बिग म्हणजे भव्य, खूप मोठा। कसा, तर डायनासोर, तर डायनासोर सारखा भव्य। आता डायनासोर म्हणजे काय, तर ही डायनासोर ही एक अशी प्राणी आहे, ही खूप अशी भव्य अशी प्रजाती होती की ती आता ह्या जगामध्ये अस्तित्वात नाही। स्मॉल ॲज अ नेल म्हणजे काय, तर नख, छोटासा नख, आपल्या बोटाचा नख आहे की नाही, तर नखासारखं स्मॉल, छोटं, आणि डायनासोर सारखं बिग। म्हणजे बघा, या ठिकाणी डायनासोर आणि नेल याच्यामधील कोणती कंपॅरिझन केलेली आहे, त्यांच्या साईजची। बिग अँड स्मॉल म्हणजे कशाची, तर साईज म्हणजे त्यांच्या आकाराची कंपॅरिझन केलेली आहे। इथं कशाची कंपॅरिझन केलेली आहे, तर स्पीड म्हणजे त्यांच्या गतीची, आणि इथं कशाची, तर त्यांच्या आकाराची, साईजची कंपॅरिझन कवीने या ठिकाणी केलेली आहे। फियर्स ॲज अ टायगर अँड जेंटल ॲज अ लॅम्ब। आता फियर्स म्हणजे काय होते, तर भयानक। टायगर म्हणजे वाघ, तर वाघासारखा भयानक। अँड लॅम्ब म्हणजे काय, तर कोकरू। लॅम्ब म्हणजे काय, तर कोकरू एक आपल्या शेळीचा पिल्लू आहे ना, त्याला आपण कोकरू म्हणतो। जेंटल म्हणजे सौम्य, तर त्या कोकरूसारखा सौम्य आणि वाघासारखा भयानक। म्हणजे बघा, ह्या टायगरमध्ये आणि लॅम्बमध्ये किती मोठा विरोधाभास आहे, किती मोठी कंपॅरिझन आहे। मग ह्या टायगरमध्ये आणि लॅम्बमध्ये कोणती कंपॅरिझन केलेली आहे कवीनी, तर त्यांच्या काय म्हणू आपण त्याला, कॅरेक्टर, त्यांचा टेम्परामेंट, स्वभावगुण, म्हणजे टायगरच्या आणि लॅम्बच्या स्वभावगुणामध्ये किती फरक आहे। या ठिकाणी आपण कवीनी कोणती कंपॅरिझन केलेली आहे, टेम्परामेंट है ना, टेम्परामेंट। ओके, तर त्यांच्या स्वभाव गुणाची कवीनी या ठिकाणी काय केलेली आहे, कंपॅरिझन केलेली आहे। ओके, तर बघा, पहिल्या
दोन ओळीमध्ये कशाची कंपॅरिझन केलेली आहे, स्पेसशिप आणि स्नेल. तर स्पेसशिप ॲज अ फास्ट ॲज अ स्पेसशिप अँड स्लो ॲज ॲन अ नेल. म्हणजे या ठिकाणी स्पीड, बिग अँड स्मॉल साईज कशामध्ये, डायनासोर आणि नेलमध्ये. याच्यामध्ये फिअर्स आणि जेंटल म्हणजे ह्या टायगर आणि ह्या लॅम्प कोकरूचं काय या ठिकाणी स्वभाव गुणाबद्दलची कंपॅरिझन केलेली आहे. तर मित्रांनो बघा या ठिकाणी फास्ट हा काय आहे तर ॲडजेक्टिव्ह आहे. हा काय आहे ॲडजेक्टिव्ह. आणि स्पेसशिप काय आहे तर हा नाऊन. हा काय आहे नाऊन आहे की नाही. आता नाऊन म्हणजे काय आणि ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय आपल्याला माहीत आहे, जर आपण पार्ट ऑफ स्पीच जर शिकले असणार तर, आहे की नाही. आता ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय तर नामाबद्दल विशेष माहिती सांगतो, त्याला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो, आहे की नाही. हा स्पेसशिपबद्दल डिस्क्राईब करणारा वर्ड कोणता आहे, फास्ट. याला आपण डिस्क्रायबिंग वर्डसुद्धा म्हणतो. आता या ठिकाणी स्नेलला डिस्क्राईब करणारा वर्ड कोणता आहे, स्लो. कशी आहे स्नेल, स्लो, अगदी हळुवार आहे. म्हणजे नामाचं वर्णन करणारा जो शब्द असतो त्याला आपण काय म्हणतो, ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण असे म्हणतो, आहे की नाही. तर स्पेसशिप, स्नेल, डायनासोर, नेल, टायगर, लॅम्प हे सगळे काय आहेत नाउन्स आहेत. आणि जेंटल, फियर्स, बिग, फास्ट हे काय आहेत ॲडजेक्टिव्ज आहेत. ओके. इथं बघा, इथं ए याला आपण अ असं वाचतो, अ स्नेल, अ नेल, अ लॅम्प म्हणजे हे काय आहेत आर्टिकल्स आहेत. हे काय आहेत आर्टिकल्स. ओके. तर मित्रांनो ह्या कवितेमधील ह्या ओळींमध्ये कोणता फिगर ऑफ स्पीच आहे बघा, फास्ट ॲज अ स्पेसशिप आहे ना, जलद कशासारखं, स्पेसशिपसारखं जलद, अँड स्नेलसारखी स्लो. म्हणजे यांच्यामध्ये कंपॅरिझन जरी केले असेल तरी त्यांच्यामध्ये काय सिमिलॅरिटी म्हणजे एक दुसऱ्याची उपमा केलेली आहे. म्हणजे स्पेसशिपला उपमा दिलेली कशाची, फास्ट, अगदी फास्ट असा स्पेसशिप, स्नेल अगदी स्लो अशी स्नो. म्हणून याच्यामध्ये कोणतं तर सिमिली, कोणतं सिमिली हा अलंकार या ठिकाणी योजलेला आहे. उपमा अलंकार असे म्हणतो याला, कोणता उपमा अलंकार असे म्हणतात. ठीक आहे. आता उपमा अलंकार म्हणजे काय, अ डायरेक्ट कंपॅरिझन बिटवीन टू डिफरंट ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड सिमिली. म्हणजे दोन वस्तूमधील ज्यामध्ये साम्य जे ते वर्णन केलेले असते ते उपमा अलंकार साधले. स्पेसशिप ॲज अ फास्ट म्हणजे फास्ट, स्पेसशिप कसा आहे फास्ट आहे, म्हणजे ते इतका फास्ट म्हणजे फास्ट गतीशी त्याची तुलना केलेली आहे. स्पेसशिपची तुलना कशाची केलेली आहे, गतीशी केलेली आहे. स्नेलची तुलना कशी, ती गतीशी, परंतु कोणत्या एकदम स्लो. म्हणून यांच्यामध्ये सिमिली हा उपमा अलंकार आहे. म्हणजेच आपण पुन्हा सांगायचं झालं तर एखाद्या वाक्यात जर दोन वस्तू, व्यक्ती, प्राणी, गुणवैशिष्ट्ये किंवा किंमत इत्यादींची प्रत्यक्षरित्या जर तुलना केलेली असेल तर त्यामध्ये सिमिली हा अलंकार. त्याचबरोबर एक दुसरी महत्त्वाची गोष्ट, तर यामध्ये ह्या वाक्यांमध्ये लाईक, ॲज, सो यापैकी एखादा शब्द असावा लागतो, तेव्हा तो म्हणजे तो वाक्य, ती ओळ काय असते, सिमिली उपमा अलंकाराची असते. ओके. पुन्हा बघा स्पेसशिप, स्नेल, डायनासोर, नेल. बघा ह्या रायमिंग पेअर्स, नेल, नेल आहे ना, तर ह्या काय रायमिंग पेअर्स. ओके. याच्यामध्ये जर आपण रायमिंग स्कीम जर काढतो म्हटलं तर स्पेसशिप ए, स्नेल बी, डायनासोर याच्यामध्ये काय तर सी देऊया, कारण की याचा स्पेसशिप आणि डायनासोरचा साऊंड जुळत नाही, मात्र स्नेल आणि नेलचा साऊंड जुळतो, म्हणजे याला काय आपण देऊया बी. शुअर ॲज अ लेमन, स्वीट ॲज अ जॅम, शुअर ॲज अ लेमन, स्वीट ॲज अ जॅम. ड्राय ॲज द डेझर्ट, वेट ॲज द सी, ड्राय ॲज द डेझर्ट, वेट ॲज द सी. स्क्वेअर ॲज अ हाऊस, राऊंड ॲज अ पी, स्क्वेअर ॲज अ हाऊस, राऊंड ॲज अ पी. आता बघा इथं मित्रांनो काय म्हणते, शुअर, शुअर म्हणजे काय तर आंबट, लेमन म्हणजे काय तर लिंबू, अ लेमन, अ लेमन म्हणजे लिंबू सारखा आंबट आहे की नाही, आंबट की कसा तो लिंबू, म्हणजे लिंबू हा इतका आंबट असतो, म्हणजे लिंबूसारखा आंबट. अँड जॅम, स्वीट ॲज अ जाम म्हणजे गोड, जाम सारखा गोड.
म्हणजे याच्यामध्ये तुलना लेमनमध्ये आणि जाममध्ये तुलना केलेली आहे. कशाची? तर लेमन हा कसा असतो? आंबट, आणि जाम कसा असतो? गोड. म्हणजे कशाची? टेस्ट, चव. म्हणजे ह्या दोन वस्तूंमधील चवीची तुलना ह्या ठिकाणी केलेली आहे की लेमन कसा असतो? खूप आंबट. आंबट म्हटल्यानंतर बघा आपल्या तोंडाला कसं पाणी सुटतो आहे की नाही. जाम म्हणजे हा गोड, आणि आंबट आणि गोड याची तुलना केलेली आहे. दुसऱ्या ओळीमध्ये बघा, ड्राय ॲज द डेझर्ट अँड वेट ॲज द सी. आता डेझर्ट म्हणजे काय? तर वाळवंट. म्हणजे वाळवंट हा कसा असतो? ड्राय असतो, शुष्क असतो है ना, वाळवंटासारखं शुष्क. अँड द सी म्हणजे समुद्र, समुद्रासारखं ओलं. वेट म्हणजे ओलं, आणि ड्राय म्हणजे शुष्क. म्हणजे ह्या डेझर्टमध्ये आणि शीमध्ये त्यांनी ड्राय आणि वेट म्हणजे कशाची तुलना केलेली आहे? तर तिथल्या अवस्थेची. आपण त्याला काय म्हणू? अवस्था म्हणजे स्टेट आहे की नाही. स्टेट म्हणजे अवस्था. तर तिथल्या अवस्थेची. इथं कसं आहे? शुष्क, आणि इथं कसं? ओलं आहे की नाही. म्हणजे त्याला आपण पुन्हा म्हणू की प्रेझेन्स ऑफ वॉटर आहे ना, पाण्याचं. इथं बघा हे लाटा, समुद्राच्या लाटा. आणि वाळवंटामध्ये आपल्याला कोणती वनस्पती दिसून येते? तर ही कॅक्टस. कोणती? कॅक्टस आणि ही लाटा. म्हणजे यांच्यामध्ये तुलना केलेली आहे. तर त्यांच्या अवस्थेची तुलना केलेली आहे, प्रेझेन्स ऑफ वॉटरची तुलना केलेली आहे. स्क्वेअर ॲज अ हाऊस, राऊंड ॲज अ पी. आता स्क्वेअर ॲज अ हाऊस, हाऊस म्हणजे घर, स्क्वेअर म्हणजे चौकोन. आता घरासारखं चौकोन म्हणजे घर कसा असतो? चौकोनासारखा. अँड पी ॲज अ राऊंड. आता पी म्हणजे दाना, दाना, तुळीचा दाना आहे की नाही. तर पी हा कसा असतो? राऊंड. म्हणजे दाण्यासारखी गोल आणि घरासारखं चौकोन. म्हणजे घर आणि ह्या दाण्यामध्ये त्यांनी तुलना केलेली आहे. तर याच्यामध्ये कशाची तुलना केलेली आहे त्यांनी? शेप. कशाची? शेप. शेप म्हणजे आकार. या ठिकाणी आकाराची तुलना केलेली आहे. चौकोन आणि गोल. काय? चौकोन आणि गोल, राऊंड याची तुलना केलेली आहे हाऊसमध्ये आणि पीमध्ये. ओके, नाव नेक्स्ट. ओके, सो कूल ॲज अ केव, वार्म ॲज अ टोस्ट. आता कूल, कूल म्हणजे थंड. कूल मीन्स थंड. केव मीन्स गुफा. तर गुफेसारखी थंड. म्हणजे गुफा जी असते ती कशी असते? थंड असते. टोस्ट ॲज अ वॉर्म. टोस्ट ॲज अ वॉर्म म्हणजे टोस्टसारखा उष्ण. म्हणजे बघा केव आणि ह्या टोस्टमध्ये कशाची तुलना केलेली आहे त्यांनी? टेम्परेचर. कशाची? टेम्परेचर आहे की नाही, तापमानाची. म्हणजे गुफेसारखा थंड आणि टोस्टसारखा उष्ण. ठीक आहे. सो नायझी ॲज अ रोड ड्रिल अँड क्वाईट ॲज अ घोस्ट. असं रोड ड्रिल म्हणजे रस्त्यावरची वर्दळ, ती कशी असते? नॉयझी. नॉयझी म्हणजे काय? गोंगाटयुक्त असते. अँड ॲज अ घोस्ट. आता घोस्ट म्हणजे भूत. क्वाईट भूतासारखी शांतता आहे की नाही. म्हणजे जिथं जो असा ठिकाण असतो की जो एकाकी असतो, तिथं कुणीही ये जा करत नाही, अशी काय? शांतता. आणि रोडवर असणारी नॉयझी म्हणजे गोंगाट. आता याच्यामध्ये कशाची कंपॅरिझन केलेली आहे? तर कवीनी साऊंड आहे की नाही, साऊंड, ध्वनी, ध्वनीची कंपॅरिझन केलेली आहे. म्हणजे रोडवरची जी रेलचेल असते ती खूप गोंगाट असतो, आणि जिथं कुणी जा येत नाही असा एक घोस्ट. म्हणजे घोस्ट म्हणजे भूत, परंतु आपण इथं भूत म्हणू का? तर तिथं कशी असते? शांतता पसरलेली असते. म्हणजे ह्या दोन गोष्टीमध्ये त्यांनी कंपॅरिझन केलेली आहे. कशामध्ये? रोड ड्रिल आणि अ घोस्ट है ना. तर ह्याच्यामध्ये कंपॅरिझन कशाची केलेली आहे त्यांनी? ध्वनीची, साऊंडची. देन स्ट्रॉंग ॲज ॲन ऑक्स. आता बघा या ठिकाणी ॲन हा उपपद वापरलेला आहे की नाही. वीक ॲज किटन. किटन म्हणजे पिल्लू, कशाचं? मांजरीचं. अँड ऑक्स म्हणजे काय? तर हा बघा ऑक्स म्हणजे बुल आपण म्हणतो त्याला, खूप मोठा असा, त्याला काय म्हणतो मराठीमध्ये आपण? सांड, किंवा खूप मोठा असा बलाढ्य असा बैल आहे की नाही. स्ट्रॉंग ॲज ॲन ऑक्स म्हणजे ऑक्ससारखा स्ट्रॉंग, मजबूत. अँड किटनसारखा, मांजरीच्या पिल्ल्यासारखा वीक, कमजोर आहे की नाही, कमजोर. तर ऑक्ससारखा स्ट्रॉंग आणि किटनसारखा काय? तर कमजोर. मग याच्यामध्ये कशाची तुलना केलेली आहे ऑक्समध्ये आणि किटनमध्ये? तर त्यांनी पॉवर, कशाची? पॉवर, शक्ती आहे की नाही. म्हणजे बघा ह्या किटनमध्ये आणि स्ट्रॉंग ऑक्समध्ये काय केलेली आहे त्यांनी? तुलना केलेली आहे कशामध्ये? तर पॉवरची, त्यांच्यामध्ये असणारी शक्ती आहे की नाही, त्यांच्यामध्ये असणारा जो फिजिकल पॉवर आहे.
ह्या फिजिकल पॉवरची त्यांनी तुलना केलेली आहे. देन हार्ड ॲज अ रॉक, रॉक म्हणजे दगड, हार्ड म्हणजे कठीण, सॉफ्ट ॲज अ मिटन, सॉफ्ट म्हणजे मऊ, मिटन म्हणजे काय होते तर सॉक्स आहे ना, आपण जे मोजे घालतो की नाही त्याला मिटन असे म्हणतात. तर बघा दगडासारखा कठीण आणि सॉक्ससारखे मऊ, म्हणजे अ रॉक आणि मीटरमध्ये कवींनी काय केलेली आहे कंपॅरिझन केलेली आहे. तर ही कंपॅरिझन कशी केलेली आहे तर त्यांच्यामध्ये असणारी स्टेट अवस्था आहे की नाही, तर स्टेट अवस्था आहे म्हणू किंवा त्यांच्यामध्ये असणारा एखादा खंबीरपणा, हार्ड किंवा सॉफ्ट आहे ना, हार्ड किंवा सॉफ्ट म्हणजे याची अवस्था कशी आहे रॉकची हार्ड आणि ह्या मिटनची अवस्था कशी आहे सॉफ्ट. ओके, नाव नेक्स्ट डार्क ॲज अ टनल, लाईट ॲज द मून. डार्क म्हणजे अंधारमय, टनल म्हणजे बोगदा, बोगद्यासारख्या अंधार, बोगद्यामध्ये जर आपण गेलो तर किती अंधार असतो, पूर्ण डार्कनेस असतो. अँड लाईट ॲज द मून, मून म्हणजे चंद्र, तर लाईट, लाईट म्हणजे प्रकाश म्हणजे चंद्रासारखा प्रकाश आणि टनलसारखा अंधार. म्हणजे टनलमध्ये म्हणजे बोगद्यामध्ये आणि चंद्रामध्ये त्यांनी डार्क आणि लाईट याची तुलना केलेली आहे. म्हणजेच कशाची तर लाईट, कशाची प्रकाशाची, म्हणजेच त्याला आपण ब्राईटनेस म्हणू आहे की नाही, ब्राईटनेसची या ठिकाणी काय त्यांनी तुलना केलेली आहे. बघा मित्रांनो या ठिकाणी अ टनल आणि या ठिकाणी द मून आणि या ठिकाणी ॲन ऑक्स, या ठिकाणी काय वापरलेलं आहे ॲन ऑक्स, या ठिकाणी ॲन ऑक्स, या ठिकाणी अ मिटन किंवा अ रॉक आणि या ठिकाणी द मून. आता द, ओ आणि ॲन हे काय आहेत उपपदे आहेत. आता इथं ॲन का वापरलं, इथं अ का वापरलं आणि इथं द का वापरलं, तर इथं ॲन का वापरला हा कारण की आपण माहीत आहे आपल्याला नामाच्या पूर्वी आपण आर्टिकल वापरतो, उपपद वापरतो. ऑक्स हा सुद्धा नाऊन आहे, मिटन हा सुद्धा नाऊन आहे, मून हा सुद्धा नाऊन आहे. स्ट्रॉंग, हार्ड, डार्क आहे की नाही हे काय आहेत तर ॲडजेक्टिव्ज आहेत, बरोबर आहे. लाईट हा ॲडजेक्टिव्ह आहे, सॉफ्ट ॲडजेक्टिव्ह आहे, वीक ॲडजेक्टिव्ह आहे. आता बघा इथं ॲन का वापरलं कारण की ह्या नामाची सुरुवात कशाने होत आहे ओ, आणि ओ हा काय आहे वॉवेल, स्वर आहे. मग जेव्हा एखाद्या नामाची सुरुवात जर स्वराने होत असेल, आता स्वर कोणकोणते आहेत ए, ई, आय, ओ आणि यू, यापैकी जर एखाद्या स्वराने होत असेल तर त्याच्यापूर्वी ॲन वापरतात. आणि इथं अ वापरलं कारण की एम हा काय आहे व्यंजन आहे. इथं द, आता द का वापरलं इथं तर जगात एकच एक असणाऱ्या वस्तू, जगात एकच एक असणाऱ्या वस्तू त्यांच्या नामाच्या पूर्वी द उपपद वापरतात. द मून, द सन, द अर्थ आहे की नाही, द ताजमहल. तर अशा ह्या ज्या नैसर्गिक एकच एक जगात असणाऱ्या वस्तू आहेत त्यांच्या नामाच्या पूर्वी द वापरतात, म्हणून या ठिकाणी काय आलेलं आहे द आलेलं आहे. ओके, नाईट टाईम, मिडनाईट अँड डे टाईम, नून. बघा नाईट टाईम, मिडनाईट, डे टाईम, नून म्हणजे नाईट म्हणजे मध्यरात्रीसारखी रात्र आणि दुपारसारखा दिवस, दुपारसारखा दिवस म्हणजे मिड नाईट आणि नून म्हणजे मध्यरात्री आणि दुपारची तुलना केलेली आहे. तर कशाची तुलना केलेली आहे नाईट आणि डे, म्हणजेच याच्यामध्ये त्यांनी कशाची तुलना केलेली आहे तर टाईम, कशाची तुलना केलेली आहे टाईम, वेळेची तुलना केलेली आहे की नाही. हे बघा इकडे मध्यरात्र आणि इकडे दुपार दाखवलेली आहे, म्हणजे ह्या दोघांमध्ये टाईम वेळेची तुलना केलेली आहे, बरोबर आहे. देन नेक्स्ट टॉल ॲज अ गेंट, शॉर्ट ॲज ॲन एल्प. सो टॉल, टॉल म्हणजे उंच. आता गेंट म्हणजे काय होते तर राक्षस, एक भव्य असा राक्षस म्हणजे उंच, राक्षसासारखा उंच. अँड शॉर्ट ॲन एल्प. आता एल्प म्हणजे काय होते तर हे वनदेवता, एक छोटीशी काय वनदेवता, वनपरी म्हणतो आपण ज्याला. आता बघा या ठिकाणी सुद्धा ॲन हा उपपद वापरलेला आहे कारण की याची सुरुवात ईनी झालेली आहे आणि ई हा काय आहे स्वर आहे, म्हणून या ठिकाणी आपण ॲन वापरलेलं आहे. तर शॉर्ट ॲन एल्प म्हणजे एका वनदेवतेस इतकी शॉर्ट म्हणजे अगदी छोटी आणि टाल म्हणजे उंच. आता ह्या गेंट म्हणजे राक्षसामध्ये आणि ह्या छोट्याशा परीमध्ये म्हणजे वनपरीमध्ये कशाची तुलना केलेली आहे त्यांनी तर त्यांच्यामध्ये म्हणजे त्याला काय म्हणू हाईट, काय म्हणू हाईट,
हाईटची तुलना केलेली आहे. कशाची तुलना केलेली आहे? हाईटची, उंचीची. हा टाल आहे आणि हा शॉर्ट आहे. ओके. क्रूग्ड ॲज अन माउंटेन पाथ अँड स्ट्रेट ॲज अ सेल्फ. असं क्रूग्ड म्हणजे काय होते तर नागमोडी वळणे घेत जाणे, झिगझॅग वे म्हणतो आपण ज्याला. माउंटन पाथ म्हणजे पर्वतावरचा जो मार्ग असतो तो कसा असतो? झिगझॅग असतो, क्रूग्ड असतो. अँड स्ट्रेट म्हणजे सरळ, ॲज अ सेल्फ. आता सेल्फ म्हणजे काय तर तिला काय म्हणतो? कपाटाची फडी. सेल्फ म्हणजे कपाटाची फडी. तर हा जो माउंटन पाथ असतो, जो पर्वताचा जो मार्ग असतो तो कसा असतो? क्रूग्ड असतो, नागमोडी वळणे घेत असतो. तर सेल्फ याची ही कशी असते? स्ट्रेट असते, अगदी सरळ. आपण सेल्फचा जो ड्रायव्हर असतो, ड्रायव्हर म्हणतो तो सरळ त्याला आतमध्ये टाकतो आणि सरळ बाहेर काढतो, आहे की नाही? तर हा स्ट्रेट आणि हा क्रूग्ड म्हणजे माउंटन पाथ आणि सेल्फची कंपॅरिझन त्यांनी क्रूग्ड, नागमोडी वळणे आणि स्ट्रेट अशा केलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी सुद्धा आपण कशाची तुलना केलेली आहे त्यांनी तर त्यांचा फॉर्म आहे ना, प्रकार. एक हा नागमोडी वळणे घेत असलेला आणि हा कसा तर स्ट्रेट म्हणजे त्याचा फॉर्म, त्याची अवस्था, अशा सुद्धा शेपसुद्धा आपण म्हणू शकतो, आहे की ना, नागमोडी घेत असलेला आणि सरळ. अँड द लास्ट वन इज द वर्ल्ड इज फुल ऑफ अपोजिट, सो थिंक ऑफ सम युअर सेल्फ. ओके. तर बघा ह्या शेवटच्या ओळीमध्ये त्यांनी ह्या कवितेचा निष्कर्ष त्यांनी काढलेला आहे, कंक्लुजन्स काढलेला आहे. द पोएट सेज दॅट द वर्ल्ड अराउंड अस इज फुल ऑफ अपोजिट, आहे की नाही? आणि आपल्या सभोवती असणारे जे जग आहे हे कसे आहे? फुल ऑफ अपोजिट आहेत, एक दुसऱ्यापासून पूर्णपणे काय आहेत? विरोधाभास आहेत. प्रत्येक गोष्ट ह्या जगामधले प्रत्येक गोष्ट काय आहे? एक दुसऱ्यापासून अपोजिट आहे. नथिंग इज सिमिलर, नथिंग इज एक्झॅक्ट सिमिलर इन द वर्ल्ड. एव्हरीथिंग इज अपोजिट टू इच अदर. ओके. नथिंग इज सिमिलर, समथिंग इज सिमिलर. आपण म्हणतो सिमिलर वर्ड, है की नाही? तर सिमिलर वर्ड्स आर नॉट एक्झॅक्ट सिमिलर टू इच अदर, दे आर समथिंग सिमिलर टू इच अदर. ह्युमन बिईंग ऑल्सो नॉट एक्झॅक्ट सिमिलर टू इच अदर. मानवसुद्धा हा एक दुसऱ्यापासून अगदी सारखा नाही आहे. जरी प्रत्येकाची डोळे, नाक, कान, हात, पाय सगळ्यांना सारखे जरी असतील परंतु त्यांना दिसायला अजिबात एकसारखे नाही. सो इन द वर्ल्ड देअर इज नथिंग इज सिमिलर एक्झॅक्ट, देअर इज अ अपोजिट. या अपोजिट अट्रॅक्शन, है की नाही? तुम्ही न्यूटनचा नियम माहीत असेल तर अपोजिट थिंग्स अट्रॅक्ट टू इच अदर, है की नाही? तर अपोजिट थिंग्स हे एक दुसऱ्याकडे काय होत असते? आकर्षित होत असते. आणि ह्या जगामध्ये सगळीकडे काय आहेत? प्रत्येक गोष्ट ही एक दुसऱ्यापासून काय आहे? अपोजिट आहे. अराउंड द वर्ल्ड एव्हरीथिंग इज फुल ऑफ अपोजिट, सो थिंक ऑफ यू युअर सेल्फ. म्हणून तुम्ही स्वतःबद्दल काय करा? विचार करा. थिंक ऑफ समथिंग युअर सेल्फ. म्हणून आपल्याला आपल्याबद्दल विचार केलं पाहिजे. सो वी डोंट हॅव टू कम्पेअर अवर सेल्फ्स टू अदर. आपल्याला सुद्धा आपली कंपॅरिझन दुसऱ्यासोबत करायची नाही. एव्हरीथिंग इज युनिक इन द वर्ल्ड. ह्या जगामध्ये प्रत्येक गोष्ट ही काय आहे? युनिक आहे. सो इफ यू कम्पेअर युअर सेल्फ टू अदर्स सो देन यू आर इन्सल्टिंग टू युअर सेल्फ. जर तुम्ही स्वतःची जर तुलना दुसऱ्याची करत असाल सो देन यू आर इन्सल्टिंग. गोष्ट ही युनिक असते. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच्या परीनं ही त्याला ताकद ह्या निसर्गाने दिलेली आहे. मग एक हत्ती जरी खूप मोठा असेल तर एक छोटीशी मुंगीसुद्धा त्याला मारू शकते. म्हणजे याच्यामध्ये जे सामर्थ्य आहे ते हत्यामध्ये नाही आणि हत्यामध्ये जे सामर्थ्य आहे ते मुंगीमध्ये नाही. सो डोंट कम्पेअर टू युअर सेल्फ टू अदर्स. ओके. ओके. सो इफ यू आर कम्पेअर टू अदर्स सो देन यू आर इन्सल्टिंग टू युअर सेल्फ. ओके. सो द पोएट इज एनानायमस. एनानायमस मीन्स म्हणजे अननोन. द पोएट ऑफ द पोएम इज अननोन, है की नाही? तर कोण कवी आहे हे आपल्याला माहीत नाही. एनानायमस पोएम आहे, अननोन पोएट आहे. ओके. अननोन पोएट.